आज आपल्याला तेलामध्ये न विरघळणारे मस्त जाळीदार असे अनारसे तयार करायचे आहेत। अनारसे तयार करण्यासाठी या ठिकाणी मी 1 कप तांदूळ घेतलेला आहे। 2 ते 3 पाण्याने आपण तांदूळ छान स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे। तांदळामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तांदूळ आपल्याला 3 दिवस छान असे भिजवून घ्यायचे, पण प्रत्येक दिवशी आपल्याला तांदळामधील पाणी बदलून घ्यायचं आहे। तिसऱ्या दिवशी तांदूळ मी चाळणीवरती काढलेला आहे, यामधील पाणी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे। एका कॉटनच्या कपड्यावरती तांदूळ आपण पसरून घेतलेला आहे। पंख्याखालीच आपण हा तांदूळ सुकवून घेतलेला आहे। मिक्सरला हा तांदूळ छान बारीक असा दळून घेतलेला आहे। 1 कप तांदळासाठी पाऊण कप साखर घेतलेली आहे। साखर देखील मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। साखर आणि तांदळाचे पीठ आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। 3 ते 4 चमचे दूध आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। पीठ आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। परत एकदा आपल्याला मिक्सरला हे पीठ फिरून घ्यायचं आहे, त्यामुळे पिठाला छान ओलसरपणा येतो। 4 ते 5 दिवस पीठ मुरण्यासाठी एका डब्यामध्ये घालून आपल्याला पीठ साईडला ठेवून द्यायचं आहे। 4थ्या ते 5व्या दिवशी आपल्याला याचे अनारसे तयार करायचे आहेत। ताटामध्ये आपण खसखस टाकून घेतलेली आहे। पेढ्याच्या आकाराचा आपण पिठाचा एक गोळा घेतलेला आहे आणि खसखसवरती आपल्याला याचा अनारसा थापून घ्यायचा आहे। अनारसे तळण्यासाठी कमी गॅसवरती आपण तेल गरम करून घेतलेले, त्यामध्ये आपल्याला हे अनारसे तळून घ्यायचे आहेत। खसखसची बाजू वरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये अनारसा सोडून घ्यायचा आहे। वरच्या बाजूला आपल्याला झाऱ्याने तेल सोडून घ्यायचं। एकदम जाळीदार मस्त असा आपला हा अनारसा तळलेला आहे। अनारसा जर तेलामध्ये विरघळत असेल तर गॅसची जी फ्लेम आहे ती थोडीशी वाढवा, त्यामुळे आपला जो अनारसा आहे तो तेलामध्ये अजिबात विरघळणार नाही। व्हिडिओच्या त्रिकोणावरती क्लिक करून डिटेल रेसिपी तुम्ही बघू शकता।